महाराज आश्रम निवासा बुद्रुक सुरेगाव रस्ता या ठिकाणी हा जो अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजलेला आहे. या वर्षीच्या या यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासे या संस्थानाकडे आलेले आहे. श्री संत गंगागिरीजी महाराज, श्री सद्गुरु जोग महाराज, श्री संत विश्वेश्वरनाथ बाबा, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य बंसी बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य एकनाथ स्वामी महाराज, श्रद्धेय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या सेवेकरिता अनेक गुणीजन मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण अशोक महाराज निरफळ, ऋषिकेश महाराज शेटे, विराज महाराज मगर, शिवाजी महाराज तांबे, ज्ञानदेव माऊली शिंदे, मृदंगवादक किशोरजी महाराज गडाख, प्रसादजी महाराज तरवडे यांचा देशात दुसरा क्रमांक आलेला आहे मृदंगवादनामध्ये. आदरणीय हरिभक्तीपरायण राजारामजी महाराज तुवर, अरुण महाराज ढोले, योगेश महाराज पवार, राम महाराज खरवंडीकर, दत्तात्रय महाराज इष्टके, भाऊसाहेब महाराज काळे, कोंडीराम महाराज पेचे, माऊली महाराज शिंदे डबल झाले का, आणि पूजनीय बाबांचे पिताश्री विश्वनाथ दादा मंडलिक आणि अजून कचरू पाटील, निर्मळ नाना आणि आश्रमातील सर्व विद्यार्थी आणि आपण सर्वजण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. हा जो सोहळा आहे एका महापुरुषांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजलेला आहे की जे महापुरुष ज्यांच्या बाबतीमध्ये सहज लोक बोलत असताना बोलायचे, नारायणगिरीजी महाराज म्हणजे उघड परब्रह्म आहे, प्रत्यक्ष गुरु साक्षात परब्रह्म. शास्त्रानं तर सांगितलंच, शास्त्र ज्याला ठाऊक आहे त्याची तर दृष्टी गुरूंकडे पाहण्याविषयीची हे गुरु नसून साक्षात परब्रह्म आहेत अशीच आहे. परंतु अज्ञजन सुद्धा ज्यांच्या बाबतीमध्ये हे चालतं बोलतं ब्रह्म आहे असं म्हणायचे, त्या सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या स्मृती प्रित्यर्थ असलेला हा सोहळा म्हणून ब्रह्मज्ञानाची दुर्लभता आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीचा उपाय हा सांगणारा अभंग घेतला. विठ्ठला या जगात अनेक गोष्टी दुर्लभ आहे. शास्त्राने त्याचं वर्णन केलेलं आपल्याला लक्षात येतं. आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये गरिबी हटाव योजना चिंतन करायचंय आपल्याला. थोडं 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये आरंभाला सांगितलेले आपल्याला आढळून येतात. अनेक कीर्तनकार हा श्लोक उद्धृत करत असतात. आपणही अनेक वेळी श्रवण केलेला आहे. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम किंवा दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्यत्व ही पहिली दुर्लभ असलेली गोष्ट आहे. नरदेह दुर्लभ जाणं असं तर म्हटलंय संतांनी, पण इथं मनुष्यत्व शब्द घातलेला आहे. मनुष्य देह दुर्लभ आहेच आहे, पण इथं मनुष्य देह नाही म्हटलं. पहिली दुर्लभ गोष्ट सांगितली मनुष्यत्व. कारण दुर्लभ म्हणून मानलेला मनुष्य देह सुद्धा अनेकांना प्राप्त असताना सुद्धा अनेक जण मनुष्यत्वहीन असलेले दिसतात. विठ्ठल म्हणून पहिली दुर्लभ गोष्ट आहे मनुष्यत्व, मनुष्यपणा. आपण माणूस आहोत याची जाणीव ज्यांना आहे अशी माणसं, माणुसकी असलेले लोक. थोडक्यात मनुष्यत्वम पहिली दुर्लभ गोष्ट. मुमुक्षुत्वम माणूस म्हणून जन्माला आलेला असला तरी देखील मोक्षाची तीव्र इच्छा सगळ्यांनाच असेल असं काही सांगता येत नाही. ही दुसरी दुर्लभ गोष्ट आहे. या संसार सागरातून सुटण्याचा उपाय कोण मला सांगेल अशी तीव्र तळमळ. साधक जसं संतांना विचारतो, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. संतांना, गुरुजनांना, महात्म्यांना, आचार्यांना हा प्रश्न तर तो जिज्ञासू मुमुक्षू विचारतोच आहे. पण त्याची मुमुक्षुता इतकी तीव्र झालेली आहे, इतकी टोकाला पोहोचलेली आहे की जे जे भेटे तयासी पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील, अशी देव भेटीविषयीची तीव्र इच्छा अंतकरणात निर्माण होणं ही दुसरी दुर्लभ असलेली गोष्ट आहे.
आणि तिसरी दुर्लभ गोष्ट सांगितली, त्या मोक्ष प्राप्तीचा उपाय सांगणारे सद्गुरू महापुरुष संश्रय, हा महापुरुषांचा आश्रय, त्यांचा चरण आश्रय, त्यांचं चरण सानिध्य प्राप्त होणं म्हणजे संत भेट होणं, गुरुची भेट होणं, ही तिसरी दुर्लभ गोष्ट म्हणून सांगितलेली आहे. पण याच श्लोकाच्या पुढे लगेचच आलेला एक श्लोक आहे, ज्यामध्ये एकाहून एक दुर्लभ गोष्टी सांगताना शेवटची दुर्लभ गोष्ट मुक्ती मोक्ष म्हणजे या अभंगात सांगितलेलं ब्रह्मज्ञान ते अतिशय दुर्लभ आहे असं सांगितलं. विठ्ठला तो श्लोक मी आपल्याला सांगतो, मग पुढचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. जंतूनाम नरजन्म दुर्लभमतः पुंस्त्वं ततो विप्रता तस्माद् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वमस्मात् परम आत्मानात्म विवेचनम स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितीर मुक्तिर्नो शतकोटी जन्म सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते. विठ्ठला या मोठ्या असलेल्या श्लोकामध्ये काही दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुनरावृत्ती पुन्हा त्याच्यात झालेली दिसून येते. जंतूनाम नरजन्म दुर्लभ, जीव जंतू जेवढे आहेत 84 लक्ष योनी, त्यामध्ये मनुष्य जन्म नरजन्म अतिशय काय आहे, दुर्लभ आहे. म्हटले त्याच्यापेक्षा दुर्लभ गोष्ट नाही का? हो आहे. पुंस्त्वम, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतरही पुरुष म्हणून जन्माला येणं हे आणखी दुर्लभ. आता पुन्हा माग लागतील हे लोक की स्त्री आणि पुरुषात भेद केला का, स्त्री आणि पुरुषाची समानता तुम्ही सांगितली असं म्हणता, आणि पुन्हा मनुष्य जन्म दुर्लभ आणि त्याच्यात पुन्हा पुरुष म्हणून जन्माला येणं आणखी दुर्लभ. कसा काय भेद केला? भेद नाही केलेला, तर मनुष्यामध्ये स्त्रीपेक्षा पुरुष होणं अधिक दुर्लभ हे याकरता सांगितलं की भगवत प्राप्तीची साधना करण्याकरिता गृहाधिकांचा जो त्याग मनुष्याला म्हणजे पुरुषाला करणं जेवढं सोपं जातं तेवढं आमच्या माता भगिनींना सोपं जात नाही. विठ्ठला एखाद्या पुरुषाच्या मनात आलं आता भगवत प्राप्ती करायची आहे, युवकाच्या तरुणाच्या मनात आलं, तो घरादाराचा त्याग करून कुठेतरी गुरुगृही जाऊन साधना करू शकतो, सेवा करू शकतो, ज्ञान मिळवू शकतो. आमच्या माता भगिनीला जर तशी तीव्र इच्छा झाली तर तिला ती सोय उपलब्ध आहे का? नाही. म्हणून माणूस म्हणून जन्माला येणं त्यापेक्षा पुरुष म्हणून जन्माला येणं अधिक काय आहे, दुर्लभ आहे. मग पुरुष म्हणून जन्माला येणं सगळ्यात दुर्लभ आहे का? नाही. पुंस्त्वम ततो विप्रता ततः, त्यापेक्षा देखील विप्रता विप्रकुळात जन्माला येणं आणखी दुर्लभ. म्हटले मग इथं तुम्ही काय आता वर्ण भेद करता का? नाही. इथं विप्र शब्दाचा अर्थ घ्यायचा अगदी बालपणापासून अध्यात्माचे संस्कार ज्याला सुलभ आहेत म्हणजे वारकरी कुळात जन्माला येणं आणखी दुर्लभ. विठ्ठला बर, लहानपणापासून जिथं अध्यात्माचे संस्कार ज्याला सुलभ आहेत अशा ठिकाणी जन्माला आला म्हणजे सगळ्यात दुर्लभ गोष्ट मिळाली का? नाही. तस्माद वैदिक धर्म मार्ग परता, त्या विप्र कुळात वारकरी कुळात जन्माला येऊन सुद्धा वैदिक धर्म मार्गाने चालण्यासाठी जी बुद्धी आवश्यक आहे ती प्राप्त होणं आणखी दुर्लभ आहे. कारण अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की परंपरेच्या वारकरी कुळात जन्माला येऊन सुद्धा माणसं नास्तिक दिसतात. तस्माद वैदिक धर्म मार्ग परता. बरं ठीक आहे, वैदिक धर्माचं अनुसरण देखील करतोय, मग सगळ्यात दुर्लभ गोष्ट प्राप्त झाली का? नाही. विद्वत्वमस्मात् परम, विद्वत्ता ही त्यापेक्षा आणखी दुर्लभ गोष्ट आहे. जरी माणूस म्हणून जन्माला आला, त्यात पुरुषाचा जन्म झाला, विप्र कुळात झाला, वैदिक मार्गाचं अनुसरणही करतोय, पण विद्वत्ता शास्त्राचा सिद्धांत किंवा शास्त्र रहस्य हाती लागेलच असं काही सांगता येत नाही आहे. हे पहा, या अभंगात ब्रह्मज्ञान जो शब्द आहे तो स्वरूपभूत ज्ञान मुक्ती मोक्ष या अर्थी आलेला आहे, पण शब्द ज्ञान सुद्धा अतिशय अवघड आहे. विठ्ठला हा जो श्लोक मी उपस्थित केला, उद्धृत केला, त्यामध्ये विद्वत्ता दुर्लभ, त्या विद्वत्तेनं शब्द ज्ञान घेतलेलं आहे ते सुद्धा दुर्लभ आहे. ते काय सोपं आहे का? शब्द ज्ञान मिळवण्याकरिता सुद्धा 12-12 वर्ष गुरुगृही राहून अभ्यास करावा लागतो.
त्या शास्त्रज्ञानातील अडथळे ज्ञानोबरायांनी वर्णन केलेले आहेत. न मिळेची तो देशू, नव्हेची काळा अवकाशू, करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी. अगोदर तर शास्त्राचं अध्ययन ज्या देशात ज्या स्थानात जाऊन करायचं तो देशच मिळणार नाही. नेमकं कुठं जावं, आळंदीला जावं की पंढरपूरला जावं की ऋषिकेशला जावं की कुठं आणखी कुठं हरिद्वारला जावं की काशीला जावं. बरं आळंदीला जावं तर पूर्वीच्या काळी ठीक आहे आळंदी देवाची होती असं म्हणतात. आता आमचेच गुरुवारी शांती ब्रह्म मारुती बाबा म्हणतात आता आळंदी देवाची राहिली नसून आळंदी लग्नाची झालेली आहे. असंच एका ठिकाणी कीर्तनात बोलता बोलता मी म्हटलो आळंदीमध्ये एक दिवशी 300 लग्न होतात. पण ज्याला आळंदीची चांगली माहिती होती तो माणूस कीर्तन ऐकायला होता. तो म्हटला कीर्तनात थांबून म्हटला महाराज तुम्हाला आताच्या आळंदीचं ठाऊक नसेल कारण रजिस्टर्ड लग्न कार्यालय तिथं 650 आहेत. विठ्ठल. आणि एका दिवशी ते कमी पडतात. म्हणजे पहा किती लग्न होत असते. मग कसा अभ्यास व्हायचा तिथं. न मिळेची तो देश. बरं मिळाला एखादा देश एखादं उत्तम स्थान अध्ययनाकरता एखाद्या मुमुक्षुला प्राप्त झालं. नव्हेची काळा अवकाशू वय निघून गेलेलं असतं. आता डोक्यात काही जातच नाही. बरं वयही कमी आहे, ठिकाणही चांगलं मिळालेलं. करवी शास्त्राभ्यासू तो ही दुरी, त्याच्याकडून शास्त्राध्ययन तळमळीनं करून घेईल तो गुरु प्राप्त होणं दुर्मिळ. हा शिकायला म्हणून त्याच्याकडे गेला आणि त्याने कामच करून घेत राहिला. विठ्ठला. उजून हेची प्राचीन निधीची प्रज्ञा संवाहन ऐश्रेष्ठ ठेले अपादान शास्त्राची जया. प्रारब्ध चांगलं नसतं. गुरु मिळाला वयही चांगलं आहे, देशही मिळाला, प्रारब्धच चांगलं नाही. बरं प्रारब्ध त्याचं बरं आहे पण मग निधीची प्रज्ञा संवाहन. गुरु शिकून शिकून मरायला लागला पण याला काही श्लोक पाठ झाला नाही. विठ्ठल. म्हणून विद्वत्ता ही अतिशय काय आहे दुर्मिळ गोष्ट आहे. म्हटले मग विद्वत्ता अतिशय दुर्मिळ आहे का, त्याच्यापेक्षा दुर्मिळ. ते म्हटले त्याच्यापेक्षा देखील आहे. आत्मानात्म विवेचनम म्हणजे विवेक. सत्य काय असत्य काय, नित्य काय अनित्य काय, ग्राह्य काय त्याज्य काय हे कळणं आणि त्याप्रमाणे अनुभवाला येणं ही गोष्ट आणखी दुर्मिळ आहे. नाहीतर विद्वान काय या जगात कमी नाहीत. तोंड भरो का विचारा आणि अंतरी विषयासी थारा असं म्हटले की नाही ज्ञानोबा. विचाराने तोंड भरलं. ती पान खाणारी किंवा काय ते मसाला खाणारे लोक नाही का त्यांचं तोंड त्यानेच भरलेलं असतं. उघडलं की ते बाहेरच येत. तसं काहींचं तोंड विचाराने भरलेलं आहे. तोंड उघडलं की श्लोक ओवी अभंग मंत्र आणखी काय काय बाहेर पडणार त्याच्यात. पण अंतःकरणामध्ये विषयाला थारा दिला. भगवंत म्हणतात मी त्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. विठ्ठल. म्हणून विवेक अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. आणि त्यापेक्षा अधिक दुर्मिळ गोष्ट आत्मानात्म विवेचनम स्वनुभव ब्रह्मात्मना संस्थिती. परब्रह्माशी ऐक्याचा अनुभव ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून सांगितलं मुक्तीर्नो शतकोटी जन्मसु कृतैहि पुण्यैर्विना लभ्यते. कोट्यावधी जन्मामध्ये केलेल्या शुद्ध पुण्या वाचून ब्रह्मज्ञान प्राप्त होणं दुर्मिळ आहे. विठ्ठला. अशी ब्रह्मज्ञानाची दुर्मिळता शास्त्राने आपल्याला सांगितलेली आढळून येते. म्हणून मी बोललो इथं ब्रह्मज्ञान जो शब्द आलेला आहे तो काही असा वृत्ती ज्ञान या अर्थी नाही किंवा बाह्य पदार्थांचं जे ज्ञान आपल्याला होतं त्या अर्थातला हा शब्द नाही आहे. जसा हा माईक नावाचा पदार्थ आहे याचं मला ज्ञान झालं की हा जो पदार्थ आहे ही जी वस्तू आहे हिच्यामध्ये बोललेलं शेकडो पटीनं मोठं करून लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे करतं. माईक या वस्तूचं मला ज्ञान झालं तरी देखील माईक वेगळा आणि मी याहून काय आहे वेगळा आहे. ही पाण्याची बाटली या वस्तूचं मला ज्ञान झालं पण तरी देखील ती बाटली वेगळी आहे आणि मी वेगळा आहे. तसं ब्रह्माचं ज्ञान नव्हे की ब्रह्मा असा आहे हे मला कळालं मी त्याच्याहून वेगळा राहिलो नाही. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो त्याहून वेगळा राहत नाही. अनुभव ज्ञान या अर्थात इथं ब्रह्मज्ञान शब्द आलेला आहे. आणि ते ब्रह्मज्ञान सगळ्यात दुर्मिळ असलेली काय आहे गोष्ट आहे. ते ब्रह्मज्ञान एकाएकी होणारी गोष्ट नाही आहे. अतिशय दुर्मिळ आहे. संतांनी सांगितलं शास्त्रकारांनी सांगितलं. पण तुकाराम महाराज तुम्ही या अभंगामध्ये तीनही चरणामध्ये ब्रह्मज्ञानाची दुर्लभता सांगता पण तुमच्याच एका अभंगामध्ये आम्हाला
ब्रह्मज्ञान तर सोपं आहे, घरोघरी झालेलं आहे असंही आढळतं. विठ्ठल घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. तुकाराम महाराज, तुमचं हे बोलणं आम्हाला विरोधी दिसतं. एकदा एक बोलता आणि एकदा एक बोलता. तसे बरेच वचन आपल्याला विरोधी वाटण्याचा काय असतो, संभव असतो, शक्यता असते. पण तो विरोध नसतो. विरोध हा भास असतो, आभासात्मक विरोध असतो. खरा विरोध, तत्वतः विरोध त्यांच्या वचनात नसतो. नाहीतर मग आपल्याला तीर्थाला जायचंही देखील सांगितलेलं आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, आता चाला वया पाय तव तो आपले सोहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि एका ठिकाणी म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. हे अलीकडचे 150 एवढंच अभंग घेतात. तीर्थी धोंडा पाणी देव, आणि तिथे काय त्यांच्या नानाने वाचायचं का? विठ्ठला समर्थांनी पढत मूर्खाची लक्षणं सांगताना सांगितलेलं आहे की ग्रंथ पूर्ण पाहिल्या वाचून उगीच ठेवी जो दूषण. सगळा ग्रंथ अभ्यासलाय वाचून उगीच आपल्याला अनुकूल अशी वचन घेणारा आणि दूषण देणारा हा महामूर्ख आहे. विठ्ठला तुकाराम महाराज, तुम्ही ब्रह्मज्ञानाची दुर्मिळता सांगता, दुर्लभता सांगता. आणि एका अभंगात तर तुम्ही सांगितलं घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान तर घरोघरी झाले, सगळे लोक ब्रह्मज्ञानच बोलतात. तुकाराम महाराज म्हटले, जरा पुढचं मागचं पाहता. तुम्ही सगळा ग्रंथ तर पाहतच जा, पण तो पूर्ण अभंग तरी पहा. लक्षात आलं का? त्या शेवगावला असताना असे पत्रकार लोकांचं संमेलन होतं, बोलवलं आम्हाला 3-4 वर्षापूर्वी. आणि एक नास्तिक शिरोमणी देखील तिथं आले. आता त्यांच्या वयाचा आदर म्हणून मग मी एक महाभारतातला श्लोक घेऊन त्यांचं वर्णन केलं. की बाबा, ज्या सभेमध्ये वृद्ध नसतात ती सभा नसते. हे वयोवृद्ध तपवृद्ध आहेत म्हणून ही सभा शोभली आहे, वगैरे वगैरे. आणि ते त्यांच्या बोलण्याची वेळ आली आणि त्यांनी केलं सुरू धर्मावर आघात करायला. आणि एक वचन नेहमी तेवढंच पाठ असलेलं, कोणतं? नवसे कन्यापुत्रे होती तरी का करणे लागे पती. मग मी त्यांना नंतर धरलं, म्हटलं हा सगळा अभंग पाठ आहे का तुमचा? का तेवढंच चरण तुम्हाला मान्य आहे? त्याच्या मागच्या पुढचं पाहिलंय का? माग पुढं प्रारब्धाचा विषय आला म्हणजे तुम्हाला प्रारब्ध मान्य आहे का? पूर्वजन्म पुनर्जन्म मान्य आहे का? ते मान्य करायचं नाही. जेवढा अनुकूल आहे तेवढंच घेऊन चालायचं. विठ्ठला तुकाराम महाराज म्हटले, मी म्हटलो घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. एवढं ब्रह्मज्ञान सोपं झालं, ऊत आला त्या ब्रह्मज्ञानाला. पण पुढचं वाचलंय का? परिमेळवन परिमेळवन घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. तुकाराम महाराज म्हटले, ठीक आहे, मीच म्हटलो ब्रह्मज्ञान घरोघरी झालं. पुढचं वाचावं. परी म्हणजे परंतु किंवा पण या अर्थी येणारा शब्द आहे. पण आणि परंतु असे शब्द आहेत की मागच्या सगळ्यावर पाणी फिरवतात. एखादा गेला आमंत्रण द्यायला, तुम्हाला या कार्यक्रमाला यावं लागेल. ज्याला आमंत्रण द्यायला गेला तो म्हटला, अहो तुम्ही आमंत्रण देण्याची काय गरज होती? आपला घरचाच कार्यक्रम होता. तुमचा आणि आमचं काही वेगळं आहे का? लक्षात आलं का? आम्ही येणार नाही असं आहे का कधी? पण म्हणजे काय? नाही येणार, जात. लक्षात आलं? पुढचं सांगायची गरजच नाही. पण म्हटलं म्हणजे मागच्यावर पाणी फिरलं. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवण बहु माझी. त्याच्यात फार भेसळ आहे. निरे कुणापाशी होय करज द्या रे तरी द्या रे मज दुर्बळाशी. तुकाराम महाराज म्हटले, घरोघरी ब्रह्मज्ञान झालं ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यामध्ये भेसळ आहे. शुद्ध ब्रह्मज्ञान कुठेच नाही. आणि जर कुणाकडे शुद्ध ब्रह्मज्ञान कणभर जरी असलं तरी मला दुर्बळाला ते द्या, असं का म्हटले? कारण त्यांना ठाऊक आहे ब्रह्मज्ञान दुर्मिळ आहे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. अगदी तुलसीदासजी देखील तसंच म्हणतात, ब्रह्मज्ञान बिनु नारी नर करही न दुसरी बात. या कलियुगामध्ये माणसं, स्त्रिया, सगळे लोक ब्रह्मज्ञानाशिवाय गोष्टच करत नाही. बघा, तुम्ही एखाद्या स्मशानात आपण एखाद्या आप्त स्वकीयाला पोहोचायला जर गेलो असलो आणि तिथं बसण्याचा प्रसंग आला तर मग चर्चा कशा चालतात? मी तर म्हणतो, भर्तृहरीनं जर यांची चर्चा ऐकली असती तर वैराग्य शतकात आणखी काही श्लोक लिहिले असते. लक्षात आलं? काय खरं आहे
सगळं मिथ्या आहे लक्षात, म्हणजे ब्रह्मज्ञानच ना. गमतीनं सांगतो आता, एका ठिकाणी त्या बारचं नावच वेदांत आहे. लक्षात आलं? वेदांत. आता बरीच वारकरी लोक रागवतात, म्हटलं असं कसं नाव दिलं, आता त्याने त्याच्या मुलाबिलाचं दिलं असेल, ठीक आहे. पण मी म्हटलं नाही नाही, ते सार्थ आहे. लक्षात आलं का? ते नाव सार्थ आहे का? कारण तिथून बाहेर पडलेले सगळे वेदांतच बोलतात. विठ्ठल काही खरं नाही, काही खरं नाही असं बोलतात. असं ब्रह्मज्ञान बिनु नारी नर करही न दुसरी बात, पण पुढं कवडी लागी मोह बस करही विप्र गुरु घात. जगातील लोक ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरी गोष्टच बोलत नाहीत, पण थोड्याशा लोभापायी विप्राचा म्हणजे ज्ञानी माणसाचा आणि गुरूंचा सुद्धा घात करायला माग पुढे पाहत नाहीत. असं त्यांचं ब्रह्मज्ञान भेसळयुक्त आहे. विठ्ठल. एक साहित्यातला श्लोक आठवतोय, मी सांगतो. तो श्लोक मी फार पूर्वी पाठ केला होता, ज्यावेळेस साहित्याचा अभ्यास करत होतो. मी सांगत असतो नेहमी 3,500-4,000 मोठमोठे श्लोक पाठ केले. तुम्ही म्हटले मग आता कुठे गेले? ते तुमच्या नादाला लागल्यामुळे गेले इकडे तिकडं. लक्षात आलं? आता आवर्तन करायला वेळच नाही. एक श्लोक सांगतो, 4 चरण, त्याच्यात एक 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 गोष्ट सांगितलेली आहे. कामातुरा नामन भयम न लज्जा, अर्थातुरा नामन गुरुर्न बंधू, विद्यातुरा नामन सुखम न निद्रा, सुधातुरा नामन रुचिर्न वेला. एका एका चरणात एक एक गोष्ट सांगितलेली आहे. करही विप्र गुरु घात, तिथं गुरुपद आलं म्हणून मला सांगावं लागेल. कामातुरा नामन भयम न लज्जा, जो कामने आतुर झालेला आहे त्याला भय नाही, लाजही नाही. तुकाराम महाराजांनी याच्यावर कडी केली ना, आणखीन एक शब्द घातला, वार्तिक केलं त्याच्यावर. कामातुरा भय लाज ना विचार, विचार शब्द घातला. म्हणजे आपले संत या संस्कृत साहित्यिकांच्याही एक पाऊल पुढे आहे. विठ्ठल. कामातुरा नामन भयम न लज्जा, अर्थातुरा नामन गुरुर्न बंधू, हे नंतर बघू. विद्यातुरा नामन सुखम न निद्रा, ज्याला विद्या हवी आहे, ज्ञान पाहिजे, त्याला कसलं आलंय सुख आणि कसली आली झोप. रात्री 2-2:30 जरी लक्षात आलं एखाद्या श्लोकाचा काही विलक्षण अर्थ, तर उठून लिहून ठेवावा लागतो. विठ्ठल. कुतस विद्यार्थीनं सुखम कुतो सुखार्थीनं विद्या, ज्याला सुख हवंय झोपेचं, खाण्यापिण्याचं, फिरण्याचं, त्याला कसली आली विद्या. आणि ज्याला विद्या हवी आहे त्याला कसलं आलंय सुख. विद्यातुराणाम न सुखम न निद्रा. त्यांनी सांगितलं क्षुधातुराणाम न रुचिर न वेला. प्रचंड भुकेलेला माणूस रुचीचा विचार नाही करत, मला हे आवडत नाही ते आवडत नाही. प्रचंड भुकेला, खरोखर भूक लागली असली तर काही पण खातो. आणि वेला, वेळही नाही, रात्री 2:30-3 जरी आला आणि जर जेवलेला नसला तर जे आहे ते पुढं उडून काय करतो, खातो. लक्षात आलं का? त्याच्यातलं दुसरं चरण मला सांगायचं होतं. अर्थातुराणाम न गुरुर न बंधू. बाबा मला हा सगळा श्लोक कळाला होता. अर्थातुराणाम न गुरुर न बंधू, बंधू कळाला होता, पण गुरुला कसं काय फसवतील असं मला नेहमी वाटायचं. हा सगळा श्लोक बाकीचा कळाला होता, पण पैशाचा हव्यासी असलेला माणूस त्याला बंधूही कळत नाही हे आपल्याला कळतंय, कारण भावालाही फसवणारे लोक आहेत या जगामध्ये. पण गुरुला कसे फसवतील? पण एकानं माझ्यावर उपकार केला, माझ्या समोर गुरुला फसवलं आणि हा श्लोक मला कळाला. विठ्ठल. खोटं सांगून गुरुंकडून पैसे घेतले. मी फार आजारी म्हटले, भयंकर आजार झाला. मग गुरु सुद्धा म्हटले विद्यार्थ्यांनो, आपला गुरुबंधू आजारी पडलेला आहे आणि आता त्याला मदत केली पाहिजे, थोडी वर्गणी करा. म्हणजे आमचे गेलेले आहेत त्याच्यात पैसे. लक्षात. विठ्ठल. न गुरु न बंधू. मला सांगायचं कवडी लागी मोह बस करही विप्र गुरु घात. पण बोलायला तोंडाने मात्र काय बोलतील? ब्रह्मज्ञान. म्हणून खरं ब्रह्मज्ञान हे अतिशय काय आहे? दुर्मिळ आहे. कारण ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी जे शास्त्र श्रवण करायचं त्याचा अधिकार येण्याकरिता सुद्धा जन्मोजन्मी साधना करावी लागते. विठ्ठल. साधन चतुष्टय संपन्न असा शब्द येतो, म्हणजे विवेक, वैराग्य, शमदम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा, हे समाधी षटक आणि मुमुक्षुत्व, एवढ्या भानगडी लागतात. तेव्हा शास्त्र आपल्याला दारात उभं करतं आणि श्रवणाचा अधिकार देतं. आणि श्रवणानंतर मग कधीतरी काय होतं? ब्रह्मज्ञान. असंही नाही की विवेक वैराग्य आधी नाही संपन्न तो झाला म्हणजे लगेच त्याला ब्रह्मज्ञान झालं, असं नाही. आता तो फक्त शास्त्र श्रवणाचा अधिकारी झाला.
आमचे गुरुवर्य वैकुंठवासी मोठे बाबा म्हणायचे 4 वर्षे आळंदीच्या संस्थेचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय. त्यांच्या भाषेत जसं तर तसं सांगतो. ते म्हणायचे 4 वर्ष उत्तम रीतीनं अभ्यास करून संस्था सुटणं म्हणजे काय, तर आता त्याला कीर्तन कळणं. मी बोललेलं कळलंय का? करणं नव्हे, कळणं. म्हणजे 4 वर्ष त्याने चांगला अभ्यास केला तर आता त्याला विद्वानाची कीर्तनं कळतील. विठ्ठल. असं विवेक वैराग्याधिकांनी संपन्न झाला म्हणजे लगेच ब्रह्मज्ञान नाही. ब्रह्मज्ञानास आवश्यक असं शास्त्र श्रवण ते करण्याचा फक्त काय झाला, अधिकार प्राप्त झाला. आता त्या वेदशास्त्राचं जे श्रवण करायचंय हा अधिकारी होऊन आलेला आहे. अधिकारी नसता तर त्या वेदाला आणि शास्त्राला त्याला सांगता आलं असतं की बाबा तू अधिकारी नसल्यामुळं तुला शास्त्र श्रवणाचा अधिकार नाही, तुला ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. पण आता तो साधक अधिकार संपन्न होऊन आलेला आहे. आता कमतरता त्याच्याकडे नाही आहे. आता पंचायत यांच्या पुढे आहे. कोणापुढं? वेद आणि शास्त्रापुढे, की आता ह्या अधिकाऱ्याला ब्रह्मज्ञान कसं करून द्यावं. विठ्ठल. अधिकारी नसता तर म्हणता आलं असतं जा माघारी, साधना कर, निष्काम कर्म कर, चित्त शुद्धी कर, उपासना निष्काम उपासना कर, चित्त स्थिर कर, आणि या सगळ्या गोष्टी मिळवून मग ये. पण तो मिळवून आला. आता प्रश्न उभा राहिला वेदापुढे आणि शास्त्रापुढे, याला ब्रह्मज्ञान कसं करून द्यावं. बरं ते काही अज्ञानी आहेत असं नाही. ज्ञानियांचे राजे ज्ञानोबाराय म्हणतात, पाहे पा जाणीवेची निबळे कोणी वेदापासून असे आगळे. ज्ञानोबाराय जे ज्ञानियांचा शिरोमणी आहेत ते म्हणतात वेदापेक्षा ज्ञानी कोणी नाही. एवढा ज्ञानाच्या बाबतीत संपन्न असलेला वेद सुद्धा त्या अधिकारी असलेल्या साधकाला सुद्धा परब्रह्माचं यथार्थ ज्ञान करून देऊ शकत नाही. म्हणजे विधिमुखानं ज्ञान करून देऊ शकत नाही. वेद जाणो गेला पुढे मौनावला, वेद जाणो गेला वेद जाणो गेला पुढे मौनावला, वेद जाणो गेला देवूय तुझला प्राप्त कैसे देवूय तुझला प्राप्त त्या परमात्म स्वरूपाला जाणायला वेद गेला. वेद जाणू गेला पुढे मौनावला, म्हणजे त्या स्वरूपाचं यथार्थ वर्णन करणं त्याला देखील शक्य झालं नाही. श्रुती नेती नेती म्हणती बहु. श्रुतीनं फक्त काय सांगितलं, न इति, हा परमात्मा नाही, व्यतिरेकानं हा परमात्मा नाही, हा परमात्मा नाही. पण परमात्मा असाच आहे असं त्या वेदाला सुद्धा सांगता येणं शक्य नाही. बरं, अज्ञानाला सांगता येणं शक्य नाही असं नाही. जो अधिकार संपन्न आहे, अनधिकाऱ्याला सांगता येणं शक्य नाही असं नाही. जो अधिकार संपन्न होऊन आला त्याला सुद्धा परब्रह्माचं यथार्थ ज्ञान, विधिमुखानं ज्ञान कसं करून द्यावं या बाबतीमध्ये वेदशास्त्राने सुद्धा हात टेकले. आता लक्षात घ्या, अधिकाऱ्याला सुद्धा ज्यानं जन्मोजन्मी साधना करून चित्त स्थिर आणि शुद्ध केलेलं आहे त्याला सुद्धा ज्ञान करून देण्याच्या बाबतीमध्ये वेदशास्त्र यांनी जर हात टेकले असतील तर मग जो अधिकारीच नाही, तुमच्या आमच्यासारखे सामान्य आहेत, आपल्याला उठाउठी एकाएकी ब्रह्मज्ञान होईल कसं? अभंगाचं पहिलं ब्रह्मज्ञान जारी
काळे उठा उठी ब्रह्मज्ञानाधारी काळे उठा उठी ब्रह्मज्ञानाधारी काळे उठा उठी ब्रह्मज्ञानाधारी काळे उठा उठी तरी काय पोटी वेदशास्त्रे तरी काही पोटी वेदशास्त्रे शास्त्राचे वादन बापाची साकार शास्त्राचे वादन बापाची साकार तरी ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमफुटी वेदशास्त्रे तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान जर उठा उठी एकाएकी अचानक होणारी जर गोष्ट असती तर मग वेदशास्त्र हे हिमफुटी म्हणजे कष्टी का झाले असते. अधिकाऱ्याच्या बाबतीत सुद्धा त्यांना ज्ञान करून देताना हे वेदशास्त्र जिथं कष्टी होतात तिथं तुमच्या आमच्या सारख्यांना हे ब्रह्मज्ञान उठा उठी होईल कसं. आता असं आहे या महाराष्ट्राचा जो महाराष्ट्राचं भाविक विश्व जे आहे ना त्याच्यावर खरा तर अधिकार वारकरी संप्रदायाचा आहे. कारण महाराष्ट्राची जडणघडण कोणी केलेली आहे, वारकरी संप्रदायाने केलेली आहे. त्या वैदिक धर्माला सुलभताच कोणी आणलेली आहे, आपल्या वारकरी संप्रदायाने आणलेली आहे. पण आता अलीकडे काय झालेलं आहे, आपल्या या महाराष्ट्राच्या या भाविक विश्वावरती सुद्धा काय होऊ लागलेली आहेत, आक्रमण होऊ लागलेली आहेत. मला वैकुंठवासी गुरुवर्य जगन्नाथ अण्णांचं एक दोन वाक्य सांगावे लागतील. ते म्हणायचे, उत्तर भारतात ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तिथं त्या राज्यात प्रवेश करतानाच बोर्ड लिहिलेले असतात शासनानं मोठमोठे, देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है. कारण ती देवभूमी आहे, देवाचे अवतार तिकडे झालेले आहेत, आपण जात असतो यात्रेला. ते म्हणायचे महाराष्ट्र शासनानं सुद्धा आपल्या सीमेवरती मोठमोठे बोर्ड लिहावेत. आणि काय लिहावं, संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत है. ते आणखी सांगायचे, या उत्तरेतील लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांना, भाविकांना शिकवण्याकरता येण्याची काहीच गरज नाही. आम्ही ज्ञानाने समृद्ध आहोत. आमचा सामान्य वारकरी ज्याला काकडा आणि हरिपाठ पाठ आहे तो सुद्धा तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये तुमच्यापेक्षा कैक पटीनं काय आहे, श्रीमंत. सगळं वेदांतच त्या वासुदेवादी अभंगामध्ये आपण आणलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून ते म्हणायचे, आम्हाला ज्ञान द्यायला येऊच नका असं आम्ही म्हणत नाही. तुम्हाला महाराष्ट्रात यायचं असेल तर ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचे सेवक म्हणून या, आम्ही तुमचं स्वागत करतो. हे कशा करतो मी सांगितलं. कुठं कुठं बोर्ड आपल्याला दिसून येतात.
काय दिसून येतं? 1 महिनाभर कोर्स, 8 दिवस कोर्स की लगेच ब्रह्मज्ञान. असा बोर्ड कुठं आढळला की या अभंगाच्या पहिल्या चरणाचं उत्तरार्ध आपल्याला आठवला पाहिजे. तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. जर ब्रह्मज्ञान उठाउठी होण्याची गोष्ट असती तर वेद आणि शास्त्र अधिकारी पुरुषाच्या बाबतीत सुद्धा कष्टी का झाले असते? अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते या खरे ब्रह्मज्ञान खरे ब्रह्मज्ञान अनुभवा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. याला अद्वैत म्हणायचं, याला खरं ब्रह्मज्ञान म्हणायचं. अनुभवा वाचून बडबडते, पण कशाला? न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. न करी रे संग, त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा न करी रे संग म्हणजे आता इथं विधी नाही सांगितला की संग करायचा नाही. राहे रे निश्चळ म्हणजे निश्चळ राहायचं. लागो निधी मळ ममतेचा म्हणजे ममतेचा मळ लागू द्यायचा नाही, असा अर्थ नाही घ्यायचा. दिसताना तसाच दिसतो की न करी रे संग म्हणजे संग करायचा नाही. न करी रे संग राहे रे निश्चळ म्हणजे निश्चळ स्थिर राहायचं आणि ममतेचा मळ लागू द्यायचा नाही. तर त्याचा खरा अर्थ हा आहे की आपलं जे आत्मस्वरूप आहे हे संगरहित आहे. आपला वस्तुतः परमार्थतः कुणाशीही संग नाही. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच संबंधू वस्तूशी नाही. हा सगळा संबंध आकारवान पदार्थाशी आहे, या माईक पदार्थाशी आहे. माझं जे स्वरूप आहे चैतन्य स्वरूप मी आत्मस्वरूप जो आहे त्याच्याशी कोणत्याच गोष्टीचा संग नाही. ते निश्चळच आहे, ते स्थिरच आहे. लक्षात आलं का? आणि लागो निधी मळ ममतेचा आणि माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मायेचा या अविद्येचा लेश मात्र सुद्धा नाही असा निश्चय होणं म्हणजे मी असा निर्लेप आहेच असा निश्चय होणं, याला म्हणतात अद्वैत आणि याला म्हणतात खरं ब्रह्मज्ञान. या वाचून या अनुभवा वाचून बोलणं ते केवळ बडबड आहे. आता या अभंगात खरे ब्रह्मज्ञान शब्द आल्यामुळं खोटं ब्रह्मज्ञानही असतंच. लक्षात आलं का? जे बोलण्यातलं असतं ते खोटं ब्रह्मज्ञान. लक्षात आलं का? आणि जे अनुभवाचं आहे ते खरं ब्रह्मज्ञान. तुम्ही म्हणाल मग अनुभवाशिवाय माणसाला बोलता येतं का? मी बोललेलं लक्षात येतंय का? तुम्हाला प्रश्न पडेल अनुभवा वाचून माणसाला बोलता येतं का? हो, अनुभवा वाचून माणसाला उत्तम बोलता येतं. उलट अनुभवा वाचूनच बोलता जास्त येतं. कळतंय की नाही? काही लक्षात आलं? तुम्हाला वाटेल अनुभव वाचून कसं काय बोलता येतं? अनुभवा वाचूनच चांगलं बोलता येतं. कारण ज्याला अनुभव येतो तो काहीच बोलत नाही. विठ्ठल बुडणे याची वार्ता थडीचा की ज्यावेळेस नदीमध्ये एखादा माणूस बुडत असतो, मेलो मेलो बुडालो वाचवा असं म्हणत असतो, त्यावेळेस तो बुडालेला नसतो. आणि ज्यावेळेस तो खरोखर बुडतो त्यावेळेस त्याची चर्चा काठावरचे लोक करतात, हा बुडाला. मी बुडालो हे सांगायला तो राहिलेला नसतो. विठ्ठल तुकाराम महाराजांचाच अभंग आहे की नाही? अमृताची गोडी गुढीला सांगसी आपण उपासी मरोनिया. एका जणानं अमृत किती मधुर आहे याच्यावर 1 तास अस्खलित व्याख्यान केलं. अमृताचं माधुर्य, अमृत असं आहे, अमृताची गोडी अशी आहे वगैरे वगैरे सगळे श्लोक प्रमाण वगैरे वगैरे देऊन 1 तास व्याख्यान केलं.
ऐकणारे देखील अवाक झाले, चकित झाले. ऐकता ऐकता अनेक श्रोत्यांना वाटलं ज्या अर्थी अमृताच्या माधुर्याचं गोडीचं हे इतकं तंतोतंत वर्णन करतात, नक्की हे पिऊन आलेले असले पाहिजे. पिऊन म्हणजे अमृत. उगीच हसतात लोक. म्हणजे आत्ताच येतानाच अमृत पिऊन आलेले असले पाहिजे. मग ते प्रवचन झालं, पाय पाडायला आले. त्यांनी सांगितलं, महाराज तुमचं ऐकत असताना तर आम्हाला असा भास झाला की नक्की तुम्ही अमृतच पिऊन आलेले असला पाहिजेत. तुम्ही अमृताची गोडी चाकलेली आहे का? तो म्हटला, कसलं आलंय अमृत, आज निघायला घाई होती, अमृताचं सोडून द्या, अमृत तुल्य सुद्धा मिळालं नाही म्हणे. चहाला अमृत. म्हणजे तो उपाशी आहे आणि दुसऱ्याला अमृताची काय करतो, गोडी सांगतो. म्हणजे अनुभवाशिवाय सुद्धा उत्तम बोलता येतं, पण ते बोललेलं उत्तम असलं तरी देखील तुकाराम महाराज त्याला बडबड म्हणतात. विठ्ठला. ब्रह्मज्ञान ही काही एकाएकी होण्याची गोष्ट नाही. तुम्ही म्हणाला आम्हाला तर असेही प्रमाण आढळतात की ब्रह्मज्ञान तर एकाएकी होण्याचीच गोष्ट आहे. कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवण एक उजो. त्या शिष्याचे कान आणि सद्गुरूंच्या मुखातील वचन यांची भेट होण्याचाच उशीर की लगेच तो काय होतो, आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. उठाउठीच होतं ना ब्रह्मज्ञान. पण ती ओवी सगळी बघायला पाहिजे. लक्षात आलं? माणसं प्रवचनाला ओवी घेतात, सगळ्या गावातलं सांगतात आणि ओवीतलंच राहत. सगळ्या जगातलं सांगतात, कुठं कुठं काय झालं. आता हिंगणगावला असताना आम्ही एका श्लोकावर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा 7 दिवस प्रवचन केले. 6 दिवस. 7व्या दिवशी करायचं तर आमच्याच गावातील एक जरा आघावाच असलेला, म्हणजे आडनावाचा नाही तसाच आघाव असलेला एक माणूस एक जणाला घेऊन आलं प्रवचनाला. मग ठीक आहे बा, आता बोलवलंय त्यांना तर बरं, मग त्यांनी ग्रंथ घेऊन बसावं ना पुढं. तसंच बसले. सागर संगीत प्रवचन. लक्षात आलं का? आणि मला लक्षात आलं की हे काय ग्रंथ पुढे ठेवून प्रवचन करत नाहीत. पण त्यांच्यासोबत आलेल्या माणसाला मी उगीच असं खवळल्यासारखं केलं. अहो म्हटलं, महाराजांपुढे ग्रंथ तरी ठेवा. मग ठेवला ग्रंथ. ठेवला तर त्यांनी काही उलगडला नाही आणि प्रवचन केलं 1 तास. सगळ्या जगातलं सांगितलं. बरं, आता सांगितलं. माझा टाइम घेतला. माझं राहिलं होतं तेवढा अपूर्ण श्लोक तो झाला असता. ते राहिलं. आमचे नेहमीचे श्रोते, त्यांनाही खंत वाटली. बरं जाऊ द्या म्हटलं, आले होते अतिथी आपल्याकडे, काय हरकत नाही. बरं आता त्यांनी स्वागत सत्कार घेऊन निघून जायचं. ते म्हटले, महाराज आमच्याबद्दल बोलतील. म्हणजे थाळा वाजून साप घरात घेण्यासारखं. मग मी बोललो, म्हटलं महाराजांनी ज्ञानेश्वरी न उघडता सुद्धा सगळ्या जगातलं आपल्याला सांगितलं. जर उघडली असती तर काय सांगितलं? विठ्ठल. जगन्नाथ अण्णाही म्हणायचे. अण्णा म्हणायचे. काही जण त्यांनी मानलेल्या महाराजांबद्दल सांगतात, आमचे महाराज ज्ञानेश्वरीचं प्रवचन करत असताना ज्ञानेश्वरीकडे न पाहता तासभर बोलतात. अण्णा म्हणायचे, कसा पाहिल, कारण त्याच्यातलं काही सांगतच नाही तू. उभी पाहिली पाहिजे. कवण एक उजो, कोणीतरी एखादा विरळा पावे, विरळा ऐसा कोणी. विषय त्याचा चाललेला नाही आहे, अधिकारी पुरुषाचा. आपल्या सर्वसामान्यांना ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल याचा विषय चाललेला आहे. आपल्याला जर उठाउठी ब्रह्मज्ञान होत असतं की जे ब्रह्मज्ञान अधिकाऱ्याला सुद्धा करून देण्याच्या बाबतीत वेदशास्त्र हिमपुटी झाले, कष्टी झाले, निराश झाले, नर्वस झाले, आपल्याला कसं होईल? उठाउठ ब्रह्मज्ञान जरी कळे, उठाउठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. बरं, आता हा ब्रह्मज्ञान जो शब्द आहे ना, तिथं ब्रह्माचं ज्ञान अशा अर्थानं नाही घ्यायचं. मग अशीच उदाहरण सांगितलं, बाटलीचं ज्ञान, बाटली वेगळी मी वेगळं. ब्रह्माचं ज्ञान नव्हे, ज्ञान रूपच असलेलं ब्रह्म. विठ्ठल. तरी आता आडी अडचणीत काय जायचं नव्हतं आपल्याला, पण आता अभंगच तसा आहे, मी काय करणार त्याला. लक्षात आलं? मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नावण ढळे टेकली साती, तैसी जाणीव जेथ न रिगे, विचार मागुता पावली निघे, तरकू आयणी नेघे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. येर प्रपंच हे विज्ञान, तेत सत्य बुद्धी ते अज्ञान, हेही जाण. विठ्ठला. असं कठीण असलेलं ब्रह्मज्ञान ते काय एकाएकी होईल का आपल्याला? ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. बरं, ती वेद आणि शास्त्र बसल्या जागेवर
देरे हरीण खाटल्यावरी अशी नाही राहिली. ब्रह्मज्ञान कसं करून द्यावं या बाबतीमध्ये सतत विचारात ती राहिलेली आहे. त्या वेदार्थाचाच विचार करणारे जे शास्त्र, त्या शास्त्रांनी सुद्धा या जीवाला ब्रह्मज्ञान करून देण्याकरिता आपापसामध्ये काय केली? चर्चा केली. आपापसामध्ये काय केला? संवाद केला. पण तो संवाद होता 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 त्यांच्यात विवाद पेटला. त्यांचं काय सुरू झालं? भांडण सुरू झालं. कुणाचं भांडण सुरू झालं? शास्त्रांचं. त्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञाचा विचार करत असताना, क्षेत्राचा विचार सांगताना सांगितलं, शास्त्राची सोयरीकी विचळी जे येण्याची एक. पहिली शास्त्रामध्ये काय होती? सोयरीक होती. एकमेकाकडे जाणं येणं होतं, उठणं बसणं होतं, एकमेकांना जेवायला बोलावणं होतं. कोणाचं? शास्त्रांचं. लक्षात आलं का? पण ह्या क्षेत्राचा विचार करता करता त्यांच्यात काय जुंपलं? भांडण जुंपलं. अगदी त्याचप्रमाणे जीवाला ब्रह्मज्ञान कसं करून द्यावं या बाबतीमध्ये शास्त्र आपापसात विचार करायला बसले. त्यावेळेस त्यांच्यात भांडण पेटलं. आता त्यांच्यात भांडण होण्याला त्यांचा काय बांधाला बांध नव्हता. त्याच्या माग एकच कारण होतं की या जीवाला ब्रह्मज्ञान करून द्यावं. पुन्हा त्या शास्त्रानं तप, तीर्थाटन, उर्वीचं भ्रमण इत्यादी साधनं सुद्धा ब्रह्मज्ञान करून देण्याकरिता सांगितले. अभंगाचं दुसरं चरण. शास्त्राचे भांडण तपती ताटण, शास्त्राचे भांडण तपती ताटण, शास्त्राचे शास्त्रांचे भांडण, तप, तीर्थाटन, उर्वीचे भ्रमण यासाठी. उर्वी म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचं भ्रमण, पृथ्वी पर्यटन ही सुद्धा साधना शास्त्रानं सांगितलेली आपल्याला आढळून येते. कशासाठी? याचसाठी, म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती व्हावी म्हणूनच. शास्त्रांचे भांडण कशासाठी? याचसाठी. जीवाला ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करून देता येईल याकरिता शास्त्रांचे भांडण, तप, तीर्थाटन. तप करायचं जे सांगितलं गेलेलं आहे ते सुद्धा कशाकरिता? याजसाठी. तीर्थाटन याजसाठी. आता या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये, दोन्ही चरणामध्ये तप शब्द आलेला आहे. तर मग दोनदा कसा आला? एकच विषय असताना एका अर्थाचा शब्द पुन्हा पुन्हा येणं त्याला द्विरुक्ती म्हणता येईल? द्विरुक्ती नाही आहे. या दुसऱ्या चरणात आलेला जो तप शब्द आहे, शास्त्रांचे भांडण, तप, तीर्थाटन, इथला तप शब्द हा शास्त्र श्रवण रूपी तप या अर्थानं घ्यायचा. शास्त्र श्रवण करणं हेही काय आहे? एक तप आहे.
आणि तिसऱ्या चरणात आलेला तप शब्द तो स्वरूपाची प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा तेची तप म्हणजे कायिक वाचिक मानसिक तप या अर्थी घ्यायचा विठ्ठल. शास्त्रांचे भांडण शास्त्रांचं परस्परात काय जुंपलं भांडण जुंपलं. इतकं भांडण जुंपलं की तोंडेशी तोंडा न पडे एकमेकाचं तोंड सुद्धा पाहायला ते तयार होईनात. आता लक्षात आलं का? लोक म्हणतात की नाही आता हे काही भूषणानं सांगायच्या गोष्टी नसतात खरं पण लोक म्हणतात आम्ही 12 वर्ष झालं त्यांचं तोंडच पाहिलं नाही. लक्षात आलं? तसं शास्त्र सुद्धा एकमेकाची तोंड पाहायला तयार नाहीत. इतका वाद त्यांचा काय झाला टोकाला पोहोचला. कशाकरिता? त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आहे. हा ठीक आहे आता गमतीनं बोलायचं तर सांगितलेलं आहे ते काही टाकू नका फक्त रेकॉर्ड करून तुम्हाला ठेवा. शास्त्रांचे भांडण होण्याचं काय शास्त्र्यांचं भांडण समजू शकतो आपण. लक्षात आलं? लक्षात आलं? त्याच्यात स्वार्थ असेल पण शास्त्राचं काय स्वार्थ आहे बिचाऱ्याचा. किम शास्त्रम श्रवणेन यस्य गलती द्वैतांधकारोदया विठ्ठला. हित शासनात शास्त्रम शास्त्राची व्याख्या केलेली आहे. जे जीवाला हिताचं सांगतं त्याला शास्त्र म्हणतात. किम शास्त्रम प्रश्न केला किम नाम शास्त्रम कशाला शास्त्र म्हणायचं. श्रवणेन यस्य गलती द्वैतांधकारोदया द्वैताचा अंधकार ज्याच्या श्रवणानं नष्ट होतो त्याला म्हणतात शास्त्र विठ्ठला. गेल्या वर्षी आपण मला वाटतं वेदानंत बोलीला अभंग घेतला होता. त्याच्या तिसऱ्या चरणाच्या रहस्य उद्घाटन प्रसंगी आपण बोललो होतो. सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची. हे सगळे शास्त्रकार आहेत ना हे आतून एक आहेत. लक्षात आलं का? आतमध्ये एक आहेत आणि बाहेर गेले की ते काय करतात भांडण आहे असं दाखवतात. कुणासारखं म्हणजे तुमच्याच तोंडून ऐकलेलं बरं. ते सगळे आतून एक असतात. काहीतरी इतके हुशार असतात की सगळ्या पक्षात आपलीच माणसं उभी करायची. म्हणजे कोणी पडलं निवडून आलं तर कोणाचं येईल आपलंच येईल. हे जसं पुढाऱ्यांचं तसं सगळे शास्त्रकार हे देवाचे अवतारच आहेत. नाही ते म्हणयो भ्रांता सर्वज्ञत्वात ते शाम. मधुसूदनांनी अद्वैत सिद्धीमध्ये असं म्हटलेलं आहे की ते मुनी ते शास्त्रकार ते ग्रंथकार भ्रांत नाहीत. ते सर्वज्ञ परमेश्वराचे अंश आहेत. मग नास्तिक ग्रंथकार असो किंवा आस्तिक. मग म्हटले वेगवेगळं का बोलले. अहो त्यांनी ठरवलं या जीवाला देवाकडे घेऊन जायचं. आतमध्ये मीटिंग झाली त्यांची आणि त्यांनी ठरवलं आपण बाहेर जायचं आणि वेगवेगळं बोलायचं. देवासंबंधी देवाच्या स्वरूपासंबंधी वेदाच्या तात्पर्यासंबंधी आपण वेगवेगळं बोलायचं म्हटलं. मग त्याने काय होईल वेगवेगळ्या मताचे लोक त्यांचे अनुयायी होतील. जर आपण बाहेर गेलो आणि सगळे एकच बोललो तर तेवढं मत ज्यांना मान्य आहे तेवढेच लोक तुमच्या मागे येतील. बाकीचे लोक परधर्मात जातील. म्हणून हे शास्त्रकार आतमध्ये त्यांची मिटिंग झाली बाहेर आले वेगवेगळं बोलू लागले. सांख्य योग पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा न्याय वैशेषिक हे 6 नास्तिक 6. लक्षात आलं का? आणि मग ज्याला जे मत पटलं ते त्या मुनीच्या मागं गेले आणि ते सगळे मुनी मग शेवटी काय करणार आपल्याला घेऊन पंढरीला जाणार विठ्ठल. ते भांडण सुद्धा जे केलेलं आहे ना ते आपल्याला फक्त दाखवलेलं आहे. आपल्याला जे शास्त्र अनुकूल वाटतं त्या शास्त्राच्या मागं आपण जावं त्याचं अनुसरण करावं याकरिता. पण त्या शास्त्रांचं भांडण सुद्धा कशाकरिता आहे. याचसाठी तुकाराम महाराजही म्हणतात की नाही याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भाव. सगळा अट्टहास सुद्धा कशासाठी याचसाठी. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठीच. शास्त्रांचे भांडण तप शास्त्र श्रवण रूपी तप ते सुद्धा कशा करता करायचंय ब्रह्मज्ञान प्राप्ती करता. सद्गुरूंच्या मुखातून शास्त्र श्रवण आपण कोणत्या उद्देशानं करायचंय आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं या हेतून. तप तीर्थाटन सुद्धा कशा करता करायचंय ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून. तुम्ही म्हणाल तीर्थाटनाचा आणि ब्रह्मज्ञानाचा काय संबंध आहे. हे पहा मी चरण बोलून गेलो. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. ही कडवी लक्षात ठेवा. स्वहित आणि तीर्थयात्रा याचाच अर्थ तीर्थयात्रेचा आणि स्वहिताचा संबंध आहे. आणि स्वहित म्हणजे काय आत्मकल्याण आत्मदर्शन भगवत दर्शन हेच काय आहे हित आहे. हे स्वहित आहे आणि ते स्वहित साधूच्या संगतीत होत असतं. स्वहिता कारणे संगती साधूची आणि ती साधू संगती आपल्याला तीर्थयात्रेत होत असते. म्हणून तीर्थे तीर्थे निर्मलम साधू वृंदम
वृंदे वृंदे तत्वचिंतनानुवाद वादे वादे जायते तत्वबोधा बोधे बोधे भासते चंद्रचूडा उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे हिंड साधू आणि संतते जेथे असते बावदंड तया माझे आत्मज्ञानी जो का न बोले वितंड तो तू गुरु करी पुत्रा तो तुझ बुझविल प्रचंड. तीर्थयात्रा आणि स्वहिताचा संबंध याकरिता आहे की तीर्थयात्रेत साधूंचं दर्शन होईल, त्यांच्यामध्ये परस्परात चाललेली चर्चा आपल्या कानावर पडेल आणि आपल्याला आत्मदर्शन होईल. म्हणून तीर्थयात्रा सुद्धा कशाकरिता सांगितली? शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटन कशाकरिता? याचसाठी, म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी. उर्वीचे भ्रमण याचसाठी किंवा पुरीचे भ्रमण याचसाठी. सप्तपुऱ्या ज्या आहेत ना, कोणत्या कोणत्या? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, चैव सप्तैता मोक्षदायिका. या पुरीचे भ्रमण. पण उर्वीचे हा पाठ जरा जास्त आहे. म्हणजे पृथ्वी पर्यटन ही साधना सुद्धा कशासाठी सांगितली? याजसाठी. शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन उर्वीचे भ्रमण याजसाठी. याजसाठी जप याजसाठी तप व्यासे ही अमूप ग्रंथ केले. याच्याकरिताच जप सांगितलं, याच्याकरिताच तप सांगितले. याजसाठी जप याजसाठी तप व्यासे ही अमूप ग्रंथ केले. आता व्यासांचे काही ठराविक ग्रंथ आपल्या समोर आहेत बुवा. अमूप शब्द का वापरला? तर गोष्ट अशी आहे, त्याचे दोन अर्थ घ्यायचे. की व्यासांनी अनेक ग्रंथांची रचना केली, त्यातले आपल्याला उपलब्ध आहेत तेवढेच आपल्या समोर आले, बाकीचे लुप्त झाले असं म्हणा, मोठी माणसं असं सांगायची. किंवा अमूप या शब्दानं काय घ्यायचं? तर व्यासांनी प्रत्येक ग्रंथाच रचलेला एक एक श्लोक सुद्धा एक एक काय आहे? ग्रंथच आहे. पण अगणित ग्रंथ व्यासांनी केले. कशाकरिता? यासाठी. हे पहा, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी का रचली हे जर आपण त्यांनाच विचारलं, तुम्ही ज्ञानेश्वरीची रचना का केली, तर ते उत्तर देतात 13व्या अध्यायाच्या शेवटी उपसंहाराच्या काही ओव्या आहेत, तिथं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. दुसऱ्या ग्रंथकाराला, कवीला जर आपण प्रश्न विचारला, तुम्ही हे काव्य का लिहिलं, तर त्याचं उत्तर त्या मम्मटानं काव्य प्रकाशात सांगितलेलं आहे. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदेशी वेत रक्षते वगैरे वगैरे. काव्यम यशसे, यश मिळावं म्हणून. अर्थकृते, पैसे मिळावे म्हणून. ज्ञानपीठ अज्ञानपीठ पुरस्कार आम्हाला मिळावं म्हणून. लक्षात आलं का? आमचं नाव जगात व्हावं म्हणून. सरकारने आम्हाला काही पदक द्यावं म्हणून. हे कोण म्हणेल? आताचे ग्रंथकार. पण ज्ञानेश्वर महाराजांना जर विचारलं, तुम्ही हा ग्रंथ का रचला, तर ते म्हणतात, फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. विवेकाचा, विचाराचा तुटवडा, कमतरता, उणीव या जगात जी आहे ती दूर व्हावी. माणसाच्या कानाचं आणि मनाचं जगणं सार्थक व्हावं. ज्ञानेश्वरीच्या श्रवणानं कानाचं, श्रवणाचे मिसे पैसावे येऊनी, आणि अंतःकरणाचं साक्षात्कारानं जगणं सार्थक व्हावं. आणि महत्वाचं आहे, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. ज्याला इच्छा होईल, ज्याला वाटेल मला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी, त्याच्याकरिता ब्रह्मविद्येची खान आम्ही ज्ञानेश्वरीच्या रूपानं उघडली. विठ्ठल. व्यासे ही अमूप ग्रंथ केले. कशासाठी? हे ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरताच. पण हे ब्रह्मज्ञान दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. लक्षात आलं का? वेदशास्त्रांकडे जरी आपण अधिकारी होऊन गेलो तरी वेदशास्त्रांकडून ते ब्रह्मज्ञान करून देणं अवघड आहे, इतकं दुर्मिळ आहे. त्या शास्त्र चर्चा करून सुद्धा ब्रह्मज्ञानापर्यंत जाणं काय आहे? अवघड आहे, इतकं काय आहे? ते दुर्मिळ आहे. तपतीर्थाटन उर्वीचं भ्रमण करून सुद्धा ते ब्रह्मज्ञान प्राप्त होणं काय आहे? दुर्लभ आहे. त्या ब्रह्मज्ञान प्राप्तीकरिता जप तप आणि व्यासांनी निर्माण केलेले ग्रंथ ते अभ्यासले तरी सुद्धा ब्रह्मज्ञान दुर्लभच आहे. मग माणसं म्हणतील, एवढं जर ते दुर्लभ आहे तर नको मग आम्हाला. पण गोष्ट अशी आहे, ते नको म्हणूनही चालणार नाही. कारण ऋते ज्ञानान न मुक्तीही. ऋते म्हणजे वाचून खेरीज शिवाय, ज्ञानाशिवाय, ज्ञानाखेरीज, ज्ञाना वाचून मोक्ष मिळणार नाही. ज्ञाने बिन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारुणी. ज्ञानाद एव तो कैवल्यम. ज्ञानानेच मोक्ष होणार आहे, ज्ञाना वाचून होणार नाही. ज्ञाने विने की उपाय करीशी तुगे ती तुका गुंफिसी अधिके. रुखी ये तमेव विदित्वाती मृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय. वेदानं सांगितलं, तम एव, त्याला जाणूनच मनुष्य या जन्म मृत्यू रूप संसार सागराच्या पलीकडे जाऊ शकतो. अयनाय अन्य पंथांना विद्यते. याच्यासाठी त्याच्या पुढे दुसरा मार्ग नाही. सुटायाचा काही करीतो उपाय. जेवढा उपाय मी सुटण्याचा करतो तेवढे माझ्या हातपाय याच्यात गुंतलेले दिसून येतात. म्हणजे ज्ञान आवश्यक आहे, ब्रह्मज्ञान अति आवश्यक आहे, त्याच्याशिवाय सुटका नाही. लक्षात आलं का?
पण ब्रह्मज्ञान प्राप्त होणं तर अतिशय दुर्मिळ आहे. मग आमच्या सारख्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरिता उपाय काय? अभंगाचं शेवटचं यासाठी संत पाय घेते भावे, यासाठी संत पाय घेते
याजसाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात याजसाठी म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी संत पाय हे सेवावे, संत चरणांची सेवा आपण करावी. बसा 2 मिनिट. याजसाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात तरच आपण या भवसागरातून सहज लीलया तरुण पलीकडे जाऊ. याजसाठी संत पाय हे सेवावे. आता एक मोठा विषय आहे पहा, पूर्ण कीर्तन होईल. संत चरणांची सेवा करण्यामध्ये आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी म्हणून सांगितलेली जी जी साधनं या 3 चरणांमध्ये आहेत, त्या संत चरणांच्या सेवेत यांचा अंतर्भाव कसा होतो हे दाखवायला एक तरी कमीत कमी एक तर कीर्तन पाहिजे की नाही. लक्षात आलं का? संत चरणांची सेवा करण्यात वेदाध्ययन कसं होऊन जातं, संत चरणांची सेवा करण्यात शास्त्राचे सिद्धांत कसे हाती लागतात, संत चरणांची सेवा करण्यात शास्त्र श्रवण कसं होतं, तीर्थाटन कसं होतं, पृथ्वीचं भ्रमण कसं होतं, जप कसा होतो, तप कसा होतो आणि व्यासाच्या अनंत ग्रंथाचं अध्ययन कसं होतं हे दाखवायचं म्हटलं एखादं कीर्तन पाहिजे. म्हणून आम्ही म्हणत असतो गरिबी हटाव योजना. तासाभरात किती सांगितलं जाणार तुम्हाला. लक्षात आलं का? आपल्याला तर तासात मुक्तीच पाहिजे असती सगळी. लक्षात आलं? असं या आपल्यासाठी सोपा उपाय सांगितला. याजसाठी संत पाय हे सेवावे, संत चरणांची सेवा करायची. पण लक्ष ठेवायचं या शब्दाकडे, याजसाठी. नाही तर संतांकडे जात नाहीत असं नाही, लोक संतांची सेवा करत नाहीत असंही नाही, करतात. पण कशासाठी कोणास ठाऊक कशासाठी करतात. लक्षात आलं? सेवा करता 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 बघा आमचा हात म्हणतील एखाद. आम्ही हात बघत नाही, हात दाखवत असतो. लक्षात ठेवा. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने हे अन्न मान धन हे तो प्रारब्धाने. प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे धन आणि प्रारब्धेची वाढे मान हे प्रारब्धाचा विषय आहे. त्याच्यात संत कृपेचा काय संबंध आहे? संत कृपेचा संबंध कुठं आहे? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवत प्राप्तीचा मार्ग, अचूक मार्ग, आपल्या अधिकारानुरूप मार्ग, निश्चित मार्ग संत सांगतील आणि त्याच्याकरिता संत चरणांची काय करायची आहे? सेवा करायची. तुकाराम महाराज म्हणतात की नाही हो संतांना, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भव नदी. हे संतजन हो, तुम्ही तुमच्या चरणांचा आश्रय जर मला द्याल तर ही भयंकर भव नदी मी खरे म्हणजे निश्चयानं खात्रीपूर्वक उतरून पैल तीराला जाईल. यासाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. भगवद्गीतेमध्ये देखील तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना तरी तनुमनु जीवे. चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे. दास्य सकळ सकळ दास्य आणि गर्वरहित अवस्थेत करावं. म्हणजे आपल्याला ब्रह्मज्ञान अनायासे सहज काय होईल? प्राप्त होईल. यासाठी संत पाय ही सेवावी तरीच तरावे तुका म्हणे. या अभंगाचा काहीसा विचार, मोडका तोडका विचार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. पूजनीय बाबांनी हे कीर्तन करण्याची आज्ञा मला दिली. गेल्या वर्षी देखील या सोहळ्यामध्ये कीर्तन करण्याचा योग मला प्राप्त झाला होता. गेल्या वर्षी मी विस्तारानं बाबांचे आणि आमचे पूर्वापार असलेले संबंध मी सांगितले होते. आम्ही आळंदीला जाण्याच्या पूर्वीपासून म्हणजे या अध्यात्म मार्गामध्ये प्रवेश करण्याच्याही अगोदरपासून त्यांचा आमचा जवळचा काय असलेला आहे संबंध आहे. लोकांना ठाऊक नव्हतं. इथं मी आल्यानंतर त्यांना वाटलं आता ओळख झालेली काय. मी पॅन्ट शर्ट घालत होतो तेव्हापासूनची ओळख आहे त्यांची आमची. लक्षात आलं का? आणि बाबांची कीर्तनं त्या शेवगाव भागात आमच्या गावी देखील काल्याची कीर्तनं वगैरे झालेली आहेत. तेव्हापासून त्यांचा आमचा संबंध राहिला. आम्ही आळंदीला ज्यावेळेस शिकण्याच्या निमित्तानं गेलो ते सुद्धा काही साधना आपल्या जीवनात पुन्हा पुन्हा होत राहावी म्हणून महिनाभर अशी कीर्तनं केली की कीर्तनाने वैतागून जायचे ते आणि म्हणायचे आता एक पारायण आपल्याला आजान वृक्षाखाली आळंदीला करायचं. आणि आळंदीला येऊन मंदिरामध्ये ते पारायण करायचे. म्हणजे त्या काळात अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इतकी कीर्तनं करत असताना सुद्धा त्यांच्या अंतकरणातील साधक त्यांनी मरू दिला नाही. लक्षात आलं का? आणि तेव्हापासून त्यांची तळमळ होती. ते मला म्हणाले होते त्यावेळेस की असं कुठंतरी
असं गुरुकुल असलं पाहिजे, मुलं वगैरे तिथं शिकायला असली पाहिजेत. आणि त्यांचं ते स्वप्न भगवंतानं सद्गुरूंनी पूर्ण केलं. आणि इतकी कीर्तनं केली, 25 वर्षहून अधिक काळ मी तर म्हणेल, महाराष्ट्रभर सकाळी संध्याकाळी. पण नंतर त्यांनी 2-3 वर्षापासून निर्णय घेतला आणि रात्रीची कीर्तनं बंद केली. त्याच्या मागचं एक कारण की विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला राहता यावं, तो आनंद आपल्याला घेता यावा, आपल्याला मिळालेलं ज्ञान आपल्याला इतरांना देता यावं, विद्यार्थ्यांना घडवता यावं, ही त्यांची तळमळ. आणि हे गुरुकुल या ठिकाणी सुरू झालं. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडतायत, भाग्यवान मंडळी आहेत. आम्हालाही वेळोवेळी त्यांचं वेगवेगळ्या बाबतीमध्ये मार्गदर्शन असतं. कारण या लोकांचा म्हणजे तुम्हा लोकांचा माझ्यापेक्षा त्यांना दांडगा अनुभव आहे. लक्षात, म्हणजे मी तुम्हाला ओळखलेलं नाहीये बाबांनी ओळखलेलं आहे. त्यामुळं ते सांगतील त्या रीतीनं चालण्याचा आम्ही समाजात प्रयत्न करतो. ठीक आहे, शास्त्रात ध्यानामध्ये आम्ही दीर्घकाळ घालवलेला असेल, पण ते मी बोललो होतो गेल्या वर्षी, बाबा खूप हसले होते. म्हणलं शास्त्राचे सिद्धांत न बदलणारे असतात, त्यामुळं ते ध्यानात ठेवणं काही अवघड नाही. आवर्तन देणं, शिकवणं, त्यांना ते लक्षात राहतात. पण माणसं नेहमी बदलत राहतात. या नेहमी बदलणाऱ्या लोकांशी न बदलणारे संबंध कसे ठेवावे ते त्यांच्याकडून शिकावं लागलं आम्हाला. त्या बाबतीत ते आमचे सद्गुरूच म्हणावे लागतील. लक्षात आलं का? आणि त्यांना आपण समन्वय महर्षी म्हणतो. मला मग अशी त्या शब्दाचं चिंतन करायचं पण वेळ निघून गेली. अन्वय तत्सत्वे तत्सत्वम अन्वयः तदाभावे तदाभावम व्यतिरेकः. अन्वय महत्वाचा असतो. तत्सत्वे तत्सत्वम अन्वयः, आणि त्याच्यात समन्वया, सम्यक अन्वयः, समन्वयः. ते सगळ्या गोष्टीचा काय करतात? अन्वय करतात. कुणाला दूर लोटत नाहीत. नाहीतरी आमचे सद्गुरू स्वामी महाराज, स्वामी भारतानंदगिरीजी महाराज मला नेहमी म्हणायचे, तुझा स्वभाव असा आहे. ते शास्त्र शिकून शिकून असं झालं होतं की दोष दृष्टी आली होती. ती काही काळ आवश्यकही असते. कारण शास्त्र शिकायचं म्हटलं की तर्क न्याय शिकावा लागतो. आणि न्यायशास्त्र म्हणजे दुसऱ्यात दोष पाहणं, आपण दोषयुक्त न बोलणं आणि दुसऱ्याने चांगलं बोललेल्यात सुद्धा दोष शोधणं. पण ते आवश्यक असतं कधी? पुढचं शास्त्रात अध्ययन करण्याकरता. कारण सगळ्या शास्त्राची भाषा ही न्यायशास्त्राची देण आहे. म्हणून आपण म्हणतो या ग्रंथाची भाषा न्याय घटित आहे. वेदांताचा जरी ग्रंथ असला तरी भाषा न्याय घटित. मला ते म्हणाले होते, तुझी जर ही अशीच वृत्ती राहिली तर तुला एकही चांगला माणूस जगात भेटणार नाही. लक्षात आलं का? सगळ्यामध्ये काही ना काही चांगला गुण असतो. 99% जरी अवगुण असले तर एखाद दुसरा असा चांगला गुण असतो, तो घेऊन त्याला आपल्याला धर्मकार्यात लावता आलं पाहिजे. आणि हे आम्हाला आढळलं आदरणीय उद्धवजी महाराजांमध्ये. आणि मग आम्ही त्यांच्याकडे बघून या गोष्टी शिकण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. त्यांनी आज्ञा दिली त्यानुसार ही सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. सेवेकरिता अनेक ज्येष्ठ वारकरी मंडळी, आमचे गुरुबंधू मंडळी, पूजनीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच आलेले स्वामी दत्तगिरीजी महाराज, त्यांच्या समवेत आलेले एक महाराज जे आहेत. आणि सगळ्यांच्या समक्ष आपण ही सेवा केली. झालेली सेवा सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी, ज्ञानोबारायती संत पुरुषांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण पूर्णविराम करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज